सकाळी भिजत घातलेली ही गोधडी गणुलाच्या पप्पांनी धुतली पण आणि वाळूसुद्धा घातली, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आता दुपार होऊन गेली आणि परत ही संध्याकाळपर्यंत गोधडी काय वाळणार नाही, मग तिचा वास येईल. म्हणून त्यांनी ही धुतली पण आणि वाळूसुद्धा घातली आणि त्यांचं झालंसुद्धा खरंच. 4 वाजेला ना मस्त असा पाऊस सुरू झाला, तोही उन्हात होता. आता वाटलं होतं की हा जास्त काही पडणार नाही, पण झालं तसं काही नाही. हळूहळू पावसाने आपलं रूप बदललं गेलं आणि मस्त असा ना थोडा जास्त पाऊस झाला. मस्त अशी थंडगार हवासुद्धा सुटली होती आणि सोबतच मस्त असा पाऊससुद्धा चालू होता. आता एवढा छान पाऊस चालू असताना लाईट जाणार नाही असं होणारच नाही ना, मग मध्ये लाईटीचं सुद्धा जाणं येणं चालू झालं होतं. आणि बाहेर मस्त असा पाऊस चालू असताना ना गणुलाच्या पप्पांनी मला छान असा चहा करून दिला आणि चहा बघा ना त्यांनी मला ह्या ग्लासमध्ये दिला आहे. एरवी तर मी चहा ना माझ्या लोट्यामध्ये येत असते, पण त्यांनी मला ना छोटा ग्लास नाही तर या भल्या मोठ्या ग्लासामध्ये चहा दिला आणि मारीगोल्डचं बिस्किट बुडेल ना बरोबर याच आकाराच्या ग्लासमध्ये त्यांनी मला चहा दिला. मस्त चहा घेतला आणि मी ना माझ्या आवडीचं काम करायला बाहेर चालले होते. मला तर खूप जास्त खुशी होत होती, कारण ना गेले कितीतरी दिवस झाले, दिवस नाही म्हणता येईल तर वर्ष ते 2 वर्ष झालं आता हे इंजेक्शन मी माझ्या हातात घेतलं नव्हतं आणि ते घेतलं ना तर मला खूप जास्त आनंद झाला होता. मला माझ्या जुन्या आठवणीच ताज्या झाल्या होत्या. नंतर घरी आले आणि माझे राहिलेले जे कपडे होते ना ते धुवायला घेतले होते. आज दिवसभर अंगात नुसता आळसच भरलेला होता, नुसतं लोळावंसं वाटत होतं. म्हणून या कपड्यांना आज भलताच उशीर झाला होता. संध्याकाळचे 6:30 वाजून गेले तरी माझे कपडे वाळवणं चालूच होते. नंतर ना संध्याकाळी मस्त आमचा राईस डे ठरला होता, कारण की ना वेगवेगळ्या प्रकारचा भात आज मी खात होते. एक होता पिवळा, एक होता पांढरा आणि एक होता हा 2 रंगांचा. मी छान अशी मस्त मेथीची भाजी बनवली आणि त्यासोबत एन्जॉय केला. भेटू नेक्स्ट